जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज सोया चिलीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी सोयाबीन घेतलेलं आहे मी, कांदा, लसूण, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हे मसाले आपल्याला लागणार आहेत. आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी, कढीपत्ता देखील मी बारीक चिरून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये सोयाबीन टाकून घेऊया. सोयाबीन मी छान असे भिजवून घेतलेले आहेत आणि त्यातला पाणी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे, तसं पिळून घेतलेलं आहे सोयाबीन. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच असा कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचा आहे. आणि छान असं सोयाबीन आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला व्यवस्थित असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि 1 चम्मच शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे. आणि 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या याच्यामध्ये. आणि छान असं मस्त असं पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपल्याला. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोअर लावलेले सोयाबीन आहे ते टाकून घेऊया. परतून घ्यायचे आहे तेलामध्ये आपल्याला हे सोयाबीन. त्यामुळे छान असे आपले सोयाबीन क्रिस्पी होणार आहे. झटपट होणारा नाश्ता आहे. तुम्ही केव्हाही मुलांना खायला देऊ शकता, मॉर्निंगला, इव्हिनिंगला केव्हाही देऊ शकता. तर तेलावर छान असं आपलं सोयाबीन परतून झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि पुन्हा मी तीच कढई वापरलेली आहे. तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि बारीक चिरून घेतलेलं लसूण, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. या सगळ्या भाज्या आपल्याला छान अशा बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. छान असं परतून घेऊया आपण आता. 1 चम्मच सोया सॉस टाकून घेतलेला आहे मी. 1 चम्मच शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे आणि 1 चम्मच चिली सॉस मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि 1 चम्मच टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 1 चम्मच मैदा याची अशी छान अशी स्लरी करून घेतलेली आहे मी आणि ती देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला आता सोयाबीन टाकून घ्यायचं आहेत आणि छान असं पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण असं. मार्केटमध्ये तर नेहमी आपण अशा प्रकारची सोया चिली नेहमीच खातो, पण घरी देखील आपण ट्राय करू शकतो. तर नक्कीच ट्राय करा. तर आपली सोया चिली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. गरमागरम अशी सोया चिली रेडी झालेली आहे खाण्यासाठी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.